चला असा बनवा टेस्टी टेस्टी दालचा। हॅलो गाईज, आज मी बनवणार आहे मटन दालचा। आणि मटन दालच्याची रेसिपी कशी असते, नेमकं काय काय सामान लागतं, काय करायला पाहिजे, हे मी आज तुमच्याशी शेअर करत आहे। तर नक्की ही रेसिपी बघा आणि तुम्ही पण ट्राय करा की कसं बनवतात। नॉनव्हेज दालचा असतो, व्हेज दालचा असतो, दोन्ही प्रकारचे दालचे असतात। आणि दालचा हा फारच टेस्टी असतो। दालचा हा डाळीचा असतो, मुगाची, तुराची, मसूरची डाळ काही जण यूज करतात। मी फक्त बनवलेला आहे मुगीच्या डाळीचा दालचा। तर नेमकं दालचा तर दालच्यासाठी मी घेतलेला आहे मिरच्या, दुधी भोपळा, टॅमॅटो कापून घेतलेला आहे ऑलरेडी। आणि ही बघा, ही मुगाची डाळ मोस्ट ऑफ आम्ही वापरतो, कारण की तुरीच्या डाळीने ॲसिडिटी होते। पण खरं सांगते, तुरीच्या डाळीने सुद्धा दालचा खूप टेस्टी होतो। तूर आणि मूग मिक्स करून तुम्ही दालचा बनवू शकता। प्रत्येकाचे वेगवेगळे प्रकार आहेत दालचा बनवण्याचे, पण मी अशाच पद्धतीने बनवते। तर मला बनवायचा होता 4 ते 5 लोकांसाठी, म्हणून मी 2.5 वाटी म्हणजे डाळ घेतलेली आहे। मी शक्यतो अंदाजेच डाळ घेत असते, त्यामुळे मी डाळ घेतली। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टॅमॅटो, देन दुधी भोपळा, मिरची चिरून स्वच्छ पहिले डाळ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। बघा, मी दुधी भोपळा, टॅमॅटो, मिरची हे सगळं ॲड करत होते आणि ते चांगलं शिजू द्यायचं। त्याच्यासोबत तुम्हाला तेल देखील टाकायचं आहे। तर मिरच्या पण मी चिरलेल्या आहेत आणि धुवून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घ्या। त्याच्यानंतर परत डाळीसोबत पण हे धुवून घेणं बरं असतं, त्यामुळे मी ते पण धुवून घेतलं। तर दुधी भोपळाचे छोटे छोटे चॉप करायचे आहेत, मीडियम आकाराचे, पण ते डाळीत सगळं शिजून जातं। आणि दुधी भोपळा नसेल तर दालचा बिलकुल टेस्टी होत नाही, त्यामुळे दुधी भोपळ्याशिवाय दालचा होणं अशक्य आहे। तर असं झालं। त्याच्यानंतर आपण ॲड केलेलं आहे याच्यामध्ये लाल मोठा टॅमॅटो। हे ऑलरेडी सगळं वॉश करून चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं होतं मी, डाळ, दुधी भोपळा, मिरची। आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात मी टॅमॅटो चिरून टाकले। टॅमॅटो थोडं आंबट लागतं, त्यामुळे टॅमॅटो टाकावेच लागतात। तर मी 2 टॅमॅटो याच्यामध्ये टाकलं, 1 दुधी भोपळा घेतला आणि 6 मिरच्या घेतल्या। कोणाला जास्त तिखट लागत असेल ते घेऊ शकतात, पण मी मीडियम तिखटच आम्ही बनवतो। तर आमच्या घरी निमित्त गेस्ट येणार होते, त्यामुळे आम्ही दालचा बनवण्याचा प्लॅन केला। कारण आमच्या घरात नॉनव्हेज कोणी खात नाही, अगदी थोड्या प्रमाणात काही लोकच खातात, जे मोजके आहेत आमचे फॅमिली मेंबर, तेच, बाकी कोणीच खात नाही। तर गेस्ट येणार होते, त्यामुळे आम्ही आणलेलं। दालच्यासाठी मी चांगलं हे गरम करून घेतलेलं होतं पातेलं, त्याच्यात कांदा चिरून टाकला। त्यानंतर 2 पळी मी तेल त्याच्यात ॲड केलेलं आहे आणि चांगला कांदा थोडासा लाल होऊ द्यायचा आपल्याला। लाल झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची, कारण कांदा लाल नाही झाला तसंच वापरला तर बिलकुल चांगला होत नाही दालचा। त्याच्यानंतर बघा, लाल कांदा होतोपर्यंत मी डाळ शिजून निघाली बघा। त्याच्यात मी दुधी भोपळा, टॅमॅटो, मिरची, तेल हे टाकलेलं होतं, चांगली शिजलेली आहे बघा। दुधी भोपळा पण शिजून निघाला। काय असतं की दुधी भोपळा हे आपण खात नाही जास्त आवडीने, तर चांगलं शिजून घेतला ना, बरोबर भाज्यामध्ये मिक्स होतं आणि मग आपण खातो आवडीने। त्यामुळे मी पहिलं डाळीला हाटत होते, चांगलं चमच्यानी हाटून घेतलं। आणि तोपर्यंत तिकडे हे गॅसवरती कांदा पातेल्यामध्ये मी शिजवायला म्हणजे लालसर होऊ देण्यासाठी थांबलेले, बारीक गॅस करून ठेवलेला, त्यामुळे हे कामसुद्धा झालं माझं। मग त्यात मी थोडासा 1 ग्लास पाणी ओतलं आणि चांगली डाळ हलवून घेतली, म्हणजे हटायला घेतली आणि हे मिश्रण करून घेतलं। त्याच्यानंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस बघा नेमकी काय आहे, मी तुम्हाला दाखवते। चांगलं एकजीव करून घ्यायचं। डाळ शिजली का नाही हे आपल्याला बघणं आपलं काम आहे। छोट्या छोट्या गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या तरच चांगले रेसिपीज होतात, म्हणून मी कायम ट्राय करत असते। तर त्याच्यानंतर आता बघा, पातेल्यामध्ये कांदा हा लाल होतोय, म्हटलं चला हलवून घेऊया। कांदा जरा लाल झालेला आहे, तर गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये आले लसूणची पेस्ट टाकलेली होती। ॲक्च्युली आमच्या घरातले आले लसूणची पेस्ट संपलेली, म्हणून रेडीमेड मागवलेली। रेडीमेड बिलकुल आवडत नाही, तरी टाकली, आता काय पर्याय नसतो त्यावेळेस। मग आले लसूणची पेस्ट टाकल्यानंतर चांगली फोडणी, म्हणजे त्याला भाजून घेतलं त्या आलं लसूण आणि कांद्याला व्यवस्थित। मग त्याच्यानंतर ही डाळ
डाळीचं जे मिश्रण होतं ते टाकलं. मग त्याच्यात मी हे दालचा मसाला टाकलेला आहे. दालचा मसाला फार हा टेस्टी, ऑलरेडीच आंबट चुका जो असतो आपण ह्या भाजीत टाकतो ते त्या मसाल्यामध्ये असतो. पिवळी लाल मिरची पण टाकली मी. त्याला आमच्या इथे सोलापुरी भाषेत पिवळी मिरची पण म्हणतात, खरं पिली मिरची असं म्हणतात, पण खरं तरी लाल मिरची असते, लाल तिखट, ते पण टाकलं मी त्याच्यात आणि चांगलं एकजीव करून घेतलं. त्यानंतर तुम्ही बघा मटण, हे बोकडाचं मटण असतं आणि ते शिजलं का नाही ते पाहिलं. ते पण मी त्याच्यात लगेच ॲड केलं. शिजलेलं होतं त्यामुळे सूप त्याचं थोडंसं ते पण त्याच्यात ॲड केलेलं होतं मस्तपैकी. आणि याच्यात बघा मी चिंचेचं पाणी टाकत आहे. चिंच मी 15 मिनटं भिजवायला ठेवलेली. मग त्याच्यातली थोडी चिंच पण याच्यात ॲड केली आणि थोडं आंबट लागत नव्हतं. खरं दालचा हा आंबट असतो त्यामुळे त्याच्यात मी लिंबू पण पिळून टाकला होता, अर्धा लिंबू, आणि कोथिंबीर ही चॉप केली तिथे आणि ती पण टाकली. मग वरून आपण खोबरंसुद्धा त्याच्यात ॲड करायचं असतं म्हणून खिसून घेतो. ते खोबरं खिसल्यानंतर हे खोबरं खिसून घेतलं आणि ते सुद्धा त्या दालच्यामध्ये मी ॲड केलं. तर असं वेगवेगळं टेस्टी दालचा बनवण्यासाठी बघा तुम्ही जे ॲड करताय ते समप्रमाणात ॲड करा व्यवस्थित आणि तुम्हाला जेवढं वाटतं तसं. आणि पहिलं टेस्ट करून बघा शिजतानाच की ऑलरेडी काय कमी आहे. मीठ पण ह्याच्यामध्ये ॲड करा. मी मीठ पण ॲड केलं होतं. तर सगळ्या व्यवस्थित गोष्टी त्याच्यात